नाही, मी एक एक देतोय. माझे फक्त दोन विषय आहे. मंत्री महोदयांना माझे दोन प्रश्न आहे की फ्लोराईड आणि याच्यामध्ये नायट्रेट सोबत फ्लोराईड सुद्धा आहे. तर आता ज्या जलजीवन मिशन मध्ये ज्या योजना सुरू आहे याचं काम काही ठिकाणी प्रलंबित आहे. ज्या गावामध्ये फ्लोराईड आणि नायट्रेट सापडलेला आहे अशा जलजीवन मध्ये अशा गावाला फास्ट ट्रॅक मध्ये त्या विहिरी कंप्लीट करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्राधान्यक्रमाने व्हावी अशी आपण डिपार्टमेंटला सांगून ते करावं, हा एक विषय आहे. दुसरा विषय ज्या ठिकाणी फ्लोराईड आणि नायट्रेट आहे, आमच्याकडे फ्लोराईड सुद्धा आहे. नायट्रेट फक्त ज्यात दिसलेलं आहे पण फ्लोराईड सुद्धा आहे. अशा ज्या गाव आहेत ज्या ठिकाणी फ्लोराईड आणि नायट्रेट आहे त्यामध्ये किडनीचे आजार, दात खराब होणे, अनेक आजार होतात. त्या ठिकाणी एक फिल्टर प्लांट एक तर शासनाने किंवा डीपीडीसी मधून जास्तीत जास्त 10 ते 15 लाखामध्ये ते होते, त्या ग्रामपंचायतीला आपण देणार का, अशा पद्धतीचा एक निर्णय घेऊन आपण सर्व महाराष्ट्रात द्यावा. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली होती, नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे. तर तिथे आपण जवळपास 682 गावांमध्ये आरओचे प्लांट लावले. जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय आरओचे प्लांट सुद्धा तिथे लावले. आदरणीय आमदार महोदयांनी विचारलंय ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरओचे प्लांट ऑलरेडी देतोच. तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे आरओचे प्लांट देऊ. ठीक आहे.